नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ जवळपास तुरीच्या प्लॉटमधून 23-24 जानेवारीला बनवला होता आणि अपडेट दिली होती की विदर्भात घाबरण्यासारखं कुठली स्थिती नाही. तर आपण आज आलो आहे परत शेतात आपल्या डॉलर बघायला. अमेरिकेचा डॉलर नाही तर शेतकऱ्यांचा डॉलर. यावर्षी आपण जो डॉलर चणा पेरलेला आहे तो काय स्थिती आहे आपण आता बघू. आपण हे जनरलच बियाणं यावर्षी पेरलं होतं आणि पहिला अनुभव म्हणून यावर्षी आपण हा लागवड केलेला आहे. तुम्ही बघू शकता चांगली हाईट आहे, चांगला डॉलर याला फुटवे पण चांगले आहेत. 2 वेळाची आपण एक वेळा शेंडेचे छाटणी केली होती. तर असा पद्धतीने मित्रांनो आपला हा डॉलरचा प्लॉट आहे. तर बऱ्याच दिवसापासून वातावरणात कुठलाही बदल नाही आहे. हे आपण सांगितलं होतं की डिसेंबर जानेवारी कुठलाही काही होणार नाही विदर्भात, आणि तसं ते वातावरण गेलं आहे. आणि जवळपास फेब्रुवारीच्या सुद्धा पहिल्या आठवड्यात सांगितलं होतं की ढगाळ वातावरण आणि किरकोळ पाऊस काही ठिकाणी किरकोळ शक्यता आहे, आणि ते सुद्धा वातावरण कमजोर पडून निघून गेलेलं आहे. त्यामुळं विदर्भात येणाऱ्या 15 ते 16 दिवसात म्हणजे 16-17 तारखेपर्यंतसुद्धा अजून कुठलीही अडचण नाही, त्यापुढेसुद्धा दिसत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. अजिबात या ढगाळ वातावरणाला घाबरू नका, मराठवाडा विदर्भ असो. तर मित्रांनो, असा हा आपला डॉलर हरभरा यावर्षी पहिल्यांदा पेरला आणि याची स्थिती कशी आहे तुम्ही बघू शकता. चांगले याला फळं लागले आहे, म्हणजे गाठीची अवस्था चांगली आहे, हाईट पण चांगली आहे आणि चांगला ॲव्हरेज देईल असा अंदाज आहे यावर्षी. बघू पुढील वर्षी जर चांगला ॲव्हरेज आला तर आपण याचा वाढ करू. कारण जर योग्य वर्षी याचं नियोजन घेऊन आपण ज्या वर्षी एल निनो येते आणि त्याच्या वर्षी पाऊस कमी असते, रब्बी सीझनमध्ये पाऊस कमी असते, त्यामुळं शेतकऱ्यांकडे पाणी देण्याकरता नसते, सिंचन व्यवस्था कमजोर असतात. त्यामुळं अशा वर्षी हा डॉलर महाग होतो आणि 12,000 13,000 14,000 जातो. तसं वाटते की पुढील वर्षी मान्सून गेल्यानंतर म्हणजे ऑगस्ट ते मार्च एप्रिलपर्यंत 2027च्या चांगला हरभरा हा डॉलर तेज होईल. त्यामुळे आपण हा स्टोअर करणार, आपण हा वेअरहाऊसला ठेवणार. तर अशा पद्धतीनं आपला डॉलर आलेला आहे. त्यामुळं आपण एल निनोचं पण आपण मागील वर्षी जे भाकीत आहे ते आपण काही महिन्याआधी 25-26मध्ये आपण सांगितलेलंच आहे की पाऊस कमजोर आहे, सगळं काही सांगितलेलं आहे. तर जानेवारीमध्ये सतत WD गेले उत्तर भारतावरून, तिथं बर्फबारी काश्मीर व राजस्थान, दिल्ली, हरियाणा इकडे पाऊस गारपीट होते. तर काश्मीरवर मोठी उत्तराखंड काश्मीरमध्ये मोठा बर्फ पडतो. त्यामुळं मध्य भारतातून आपल्या सतत ढगाळ वातावरण गेलेलं आहे. तर ते 27लाच फक्त एक खानदेश भागात थोडंसं नुकसानकारक पाऊस पडलेला आहे आणि इतर ठिकाणी काही त्याचा विशेष फरक पडलेला नाही आहे मराठवाडा आणि विदर्भात. तर मित्रांनो, येणाऱ्यासुद्धा दिवसात वातावरण तर निघून गेलेलं आहे. आता हळूहळू तापमान वाढणे, मध्यरात्रीची थंडी, सकाळची थंडी हे वातावरणात राहणार आहे आणि दिवसाचं तापमान हळूहळू वाढणार आहे. जवळपास सध्या 30-31 आहे, तर पुढे चालून 8-9 तारखेपर्यंत 31-32पर्यंत जाऊ शकते, 9-10 तारखेपर्यंत, आणि 14-15 तारखेपर्यंत 33-34 सेल्सिअसपर्यंतसुद्धा जाऊ शकते. म्हणजे दुपारचं तापमान वाढणार, म्हणजे गरमी दाखवायला सुरुवात होईल. उन्हाळ्याची चाहूल म्हणतात त्याला, म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा तुम्हाला दोन्हीचा मध्य दिसतो ह्या महिन्यामध्ये. आणि रात्रीची थंडी अधूनमधून अचानक वाढू शकते. तर असं वातावरण फेब्रुवारीमध्ये असते आणि मार्चपर्यंत जवळपास 10-15 मार्चपर्यंत सर्व थंडी निघून जाते, होळीपर्यंत राहत नाही. यावर्षी ते तसंच होईल समजा. तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला कुठलाही त्रास नाही. ढगाळ वातावरण 9-10-11 तारखेला किरकोळ, परत 17-18-19च्या आसपास ढगाळ वातावरण 17-18-19ला येऊ शकते.
तोपर्यंत विशेष काही नाही, तुम्ही तुमचं क्रॉप तूर असो, हरभरा असो, काही जे काय तुम्हाला करायचं आहे नियोजन ते करू शकता. आणि पावसाचं कुठलंही चित्र नाही आहे. आपण मीडियामध्ये बघतो की सतत पावसाचा भडीमार वातावरणाविषयी माहिती दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी घाबरतात आणि आपलं पीक कुठंही कसंही नियोजन करून काढून घेतात. त्यामुळे त्यांना बाजारभाव मिळत नाही, त्यांचं नुकसान होते. सध्या पण या तुरीमध्ये असं झालं आहे बऱ्याच ठिकाणी, की त्या शेतकऱ्यांच्या पिकाचं लवकर काढणी करून खराब पीक मार्केटला नेऊन विकल्यामुळे त्यांना बाजारभाव कमी मिळाले, अशा घटना आढळलेल्या आहेत. तर कृपया आपण योग्य माहिती घेऊन आपण नियोजन केलं पाहिजे. तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला कुठलाही त्रास, पाऊस नाही आहे. जमलंच तर हा महिनासुद्धा आपला असाच जाईल, विदर्भ मराठवाडा. आणि तापमान, रात्रीची थंडी असंच ते कालावधी आहे. कोल्ड वेव्ह कंडिशन म्हणजे अत्यंत कडाक्याची थंडी राहत नसते आता. साधारण मध्यम थंडी ही अधूनमधून डोकावू शकते. तर बाकी माहितीसुद्धा आपण मागील अपडेटमध्ये 23-24च्या हेच सांगितलं होतं, की जे तूर हरभरा ज्यांची काढणी पुढेसुद्धा येणार आहे, तर त्यांना कुठलाही त्रास दिसत नाही, घाबरण्याची परिस्थिती नाही. 27ला एकच दिवस वातावरण गेलं, त्याने कुठलंही आपल्याला अडचण निर्माण केली नाही. तर नंतरसुद्धा अपडेट आपण व्यवस्थित आलेले आहेत. आणि आता पुढेसुद्धा आपण सांगितलेलं आहे, की तुम्हाला कुठलंही खराब वातावरण दिसत नाही येणाऱ्या दिवसात. त्यामुळं काळजी करण्यासारखं काही कारण नाही. त्यामुळं शांततेत आपलं पीक काढणी करावी आणि घाई गडबड न करता योग्य ठिकाणी चांगले बाजारभाव आहेत. चांगलं वर्ष यावर्षी कमोडिटी मार्केट दाखवत आहे. तूर, सोयाबीन असो, हरभरा असो, कापूस असो, सर्व पिकात तेजीचाच कल आहे. जवळपास हरभरासुद्धा 5200 ते 6000 ह्या रेंजमध्ये काही दिवस राहू शकतो. आणि लाँग टर्ममध्ये 6000 ते 6500 असा बाजारभावसुद्धा हरभऱ्यात दिसू शकते. मात्र ते कधी विकायचं ते आपण ठरवायचं. कापूससुद्धा लाँग टर्ममध्ये तेजी आहेच. आलेली तेजी 87-88 हे परत एक दिवस येणारच आहे. म्हणजे 85 ते 9000 हे परत एक वेळ भाव कापसाचे येणारच आहेत. थोडा लाँगमध्ये थांबावं लागेल. आणि तूरसुद्धा आपण चांगली तेजी आली होती, माल विकायला पाहिजे होता 9000च्या 88च्या आसपास. तर काही दिवस नरमी येऊन परत एक दिवस तुरीमध्ये 84 ते 9000, म्हणजे 8400 ते 9300-400 असा बाजारभाव हा 2024मध्ये राहू शकतो. चढ-उतार जिथं तेजी येणार तिथं विकायचं. त्याच्यानंतर सोयाबीनसुद्धा मित्रांनो आपण 5700-5800 पासून तर 6000-6200च्या ह्या रेंजमध्ये विकायला पाहिजे. आणि आपण प्रॉफिट बुक करायला